पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथकातील स्टाफ मार्फत उघडकीस न आलेले वाहन चोरी गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून मर्सिडीज कंपनीच्या मागील बाजूस चाकण MIDC तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी सापळा लावून प्रतीक दत्तात्रय भालेराव वय वर्ष 31 राहणार कडाचीवाडी चाकण, मुळगाव कंदळी वडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तसेच संदीप रामचंद्र ढोंगे वय वर्ष 27 राहणार कडाचीवाडी चाकण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्यातील दुचाकी वाहन तसेच पिंपरी MIDC, तळेगाव MIDC, चाकण MIDC तसेच रांजणगाव MIDC पुणे ग्रामीण या भागातून आणखी दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना सदर गुन्ह्यात दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी अटक करून त्यांची 5 दिवस पोलीस कस्टडी घेऊन कस्टडी दरम्यान तपास करून त्यांच्याकडून 5,05,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी वाहने व 2 मोबाईल फोन हस्तगत करून चाकण पोलीस स्टेशन कडील 3 गुन्हे, पिंपरी पोलीस स्टेशन कडील 2 गुन्हे, म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन कडील 1 गुन्हे, सांगवी पोलीस स्टेशन कडील 1, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडील 1 व रांजणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण कडील 1 गुन्हे असे एकूण 9 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। सदरची कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मनोज लोहिया सह पोलीस आयुक्त, डॉक्टर संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे पोलीस उपायुक्त गुन्हे, डॉक्टर प्रशांत अमृतकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी।